मेथीचा ढेबरा करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप बाजरीचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ, आलं लसूण हिरवी मिरची ओवा जिऱ्याचा ठेचा, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, 1 चमचा लाल तिखट, मीठ, 1 मोठा चमचा गुळाचं पाणी, मेथी, दही, तांदळाचं पीठ, साजूक तूप. बाजरीच्या पिठात गव्हाचं पीठ आणि आलं लसूण हिरवी मिरची ओवा जिऱ्याचा ठेचा, हिंग, हळद, धणेपूड, तीळ, तिखट, मीठ, गुळाचं पाणी आणि साजूक तूप मिसळून घेत यात स्वच्छ धुवून चिरलेली मेथी घालायची आणि दही घालत मेथी चुरून घेत पाणी न घालता हे पीठ मळून घ्यायचं. आता वर तूप लावत हे पीठ मुरवून घ्यायचं. आता तांदळाच्या पिठाचं घोळण घेत हे जाडसर लाटून घ्यायचं आणि अशा प्रकारे याला गोलाकार द्यायचा आणि तव्यावर तूप घालत दोन्ही बाजूनी हे ढेबरे भाजून घ्यायचे. झाले आपले मेथीचे ढेबरे तयार. तर इथे सगळ्यात आधी काय केलेलं आहे, 2 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. 2 कप बाजरीचं पीठ आहे, त्यामध्ये अर्धा कप आपण घेतोय गव्हाचं पीठ. तर यामध्ये घालतोय ठेचा. तर हा ठेचा कसा बनवला, यामध्ये आल्याचा एक छोटासा तुकडा, लसूण, हिरवी मिरची, ओवा आणि जिरं हे सगळं एकत्र घेतलं आणि मस्तपैकी ठेचून घेतलं आणि ओबडधोबड असा त्याचा हा ठेचा तयार करून घेतला. हिंग घालायचं, चिमूटभर हळद, धणेपूड, तीळ, पांढरे तीळ, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि इथे गुळाचं पाणी मी करून घेतलंय चमचाभर. हे घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण याने रंग खूप छान येतो ढेबराला, कारण गुळामध्ये गोडवा असतो, साखर असते. 1 चमचाभर साजूक तूप. आता हे सगळे जिन्नस आहेत ना, सुके सुके, हे आधी पिठामध्ये छान घोळवून घ्यायचे, म्हणजे हा मसाला छान एकजीव करून घ्यायचा पिठामध्ये. आता हे व्यवस्थित मिसळून झालं की 2 कप बाजरीचं पीठ होतं, तर 2 कपच मेथी घेतली. पाणी घालून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतली. त्यातली जी माती आहे ती काढून टाकायची, पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि मग एकदम बारीक, जितकी शक्य असेल तितकी बारीक चिरून घ्यायची. आता मेथीमध्ये ना पाण्याचा अंश असतो, त्यामुळे आत्ता काहीच गडबड करायची नाही. मेथीचं जे पाणी आहे अंगचं, त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आणि मग आता 1 चमचाभर दही घालायचं आणि हे मळून घ्यायचं. यामध्ये पाण्याचा वापर नाही करत. हे पीठ ढेबराचं स्पेसिफिकली पीठ मळताना. चला, आता हे छानपैकी मळून घेतलंय. तुम्ही बघू शकाल खूप सैल नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही. आता हे एक बाउलमध्ये काढून घेऊयात. थोडंसं तूप घालूयात, साजूक तूप यावर, आणि हे मुरण्यासाठी फक्त 10 मिनिटं, खूप वेळ नाही, 10 मिनिटं याला मुरण्यासाठी ठेवून देऊया. इथे ना हे पीठ छान मुरलेलं आहे, 10 मिनिटं मुरवून घेतले. आता हे पुन्हा एकदा एकसारखं करूयात आणि यातून आहे ना लहान लहान आकाराचे असे एकसारखे गोळे करून घेऊयात. या प्रमाणात 7 ढेबरा व्यवस्थित बनवून होतात, 7 ते 8 होतात. आता काय करायचं, हे ना जनरली असंच लाटलं तर पोळपाटला चिकटतं. गव्हाचं पीठ जरी लावलं तरी थोडंसं ते चिकटतं. तर काय करायचं, कुठलाही पराठा लाटत असताना शक्यतो तांदळाच्या पिठावर लाटायचं, पुरणपोळी असो पराठा असो, त्यामुळे ते पोळपाटला चिकटत नाही, लाटणं किंवा पोळपाटला, आणि छान असं लाटलंही जातं. आता यामध्ये बाजरीचं पीठ आहे. बाजरीच्या पिठामध्ये ग्लुटन नसतं, कस नसतो, त्यामुळे ते असं भेगा पडतात, त्याला काही हरकत नाही. आता एखादं झाकण किंवा डिश घ्यायची आणि हे गोलाकार कट करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, एकतर आकारही एकसारखे होतात ढेबऱ्याचे आणि दिसतंही एकसारखं. तर त्या पुन्हा अशा सील करून घ्यायच्या. आता यावर थोडंसं तांदळाचं पीठ डस्ट करूयात आणि हे एका डिशवर ठेवूयात. सगळे ढेबरे लाटून एकावर एक ठेवून मग एकदम भाजू शकता. फक्त यावर अशी पिठी लावा, म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाही.
चला तर मग आता सगळे ढेबरा लाटून झालेले आहेत. 8 ढेबरा व्यवस्थित होतात या प्रमाणात. थोडंसं तूप घ्यायचं तव्यावर स्प्रेड करून आणि हा जो ढेबरा आपण तयार करून घेतला हा एक एक घ्यायचा आणि छानपैकी भाजून घ्यायचा. खूप हाय हीटवर नाही भाजायचं, पण छान खमंग खरपूस भाजला गेला पाहिजे. चला, एक बाजू ढेबऱ्याची छान भाजून झाली की वरनंही थोडंसं तूप घालायचं आणि हे उलटवून दोनही बाजूने, वाह काय मस्त खमंग भाजला गेला हा ढेबरा. दोनही बाजूने खमंग असं भाजून घ्यायचं. चला आता हा काढूयात आणि लगेच खाणार असाल तर तव्यातून ताटात अर्थात, आणि थोड्या वेळाने किंवा प्रवासासाठी बनवून तयार करून घेत असाल तर काढायचा आणि असा हा जाळीवर ठेवायचा. म्हणजे काय होतं ना, त्यातली जी गरम हवा आहे ती निघून जाते आणि त्याला घाम सुटत नाही.